हाय हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आजच्या भागात आपण पाहणार आहोत इझी इंग्लिश रीड कसं करायचं. त्याचे आपण काही एक्झाम्पलही घेणार आहोत आणि एकदम सोप्या पद्धतीनं पाहणार आहोत. आपण 2 लेटर्स वर्ड्स 3 लेटर्स वर्ड्स यूज करून आपण किंवा साईट वर्ड्स यूज करून आपण छोटे छोटे सेंटेन्स कसे बनवायचे आणि छोटे छोटे अक्षरं कशी वाचायला शिकायची. आपल्याला वाटतं इंग्रजी खूप अवघड आहे, पण इंग्रजी खूप अवघड नाही आहे, ते खूप सोपं आहे. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल त्यावेळी तुम्हाला ते इझी वाटेल. ठीक आहे, चला सुरुवात करूयात. आपण पहिला घेऊयात 2 लेटर्स वर्ड्स. 2 लेटर्स वर्ड्स म्हणजेच 2 लेटर्स वर्ड्स जर घेतले तर त्याच्यामध्ये कुठले कुठले येतात? ए, एम, एन, ॲट, ॲज, ऑन, इन. तर हे खूप छोटे छोटे शब्द आहेत. तर मित्रांनो, हा आपण जर सिंगल आला तर आपण त्याला अ बोलतो, अ. ठीक आहे, ज्यावेळी हा ए हा सिंगल येईल तर त्यावेळी तुम्हाला काय बोलायचं आहे? अ. अ प्रोनाऊन्स करायचं आहे, अ. आणि ज्यावेळी इथं एखाद्या शब्दाबरोबर हा ए आला तर इथं आपल्याला काय प्रोनाऊन्स करायचं आहे? ॲ. ॲ म. तर मग आपण इथे ॲ असं प्रोनाऊन्स करणार. तर वाचताना आपण सुरुवातीला काय प्रॅक्टिस घेऊयात? अ. आणि इथे मचं साऊंड काय होतं? म्हणजे एकदम सायलेंट आहे. तर ॲ म. आता इथे घ्या, ए एन असं आहे. मग इथे एकदम शॉर्टमध्ये, तर इथे काय आहे? ए आणि एन आहे. मग इथं प्रोनाऊन्स करताना कसं होणार? ॲ. इथे न काय आहे? न एकदम सायलेंट आहे. ठीक आहे, मग इथे काय होणार? ॲ न. आता नेक्स्ट वर्ड पाहूयात, ए टी. ए टी आहे, पण इथं आपण अ, आणि इथे अचं प्रोनाऊन्स काय होतं? अ. आणि इथे टी आहे. टी असेल तर आपण तिथे ट ट असं बोलतो. तर त्यावेळी ए आहे, जर ए एखाद्या शब्दाबरोबर आला तर त्याचं प्रोनाऊन्सिएशन काय होतं? ॲ. आणि पुढचा हा ट आहेचं, टचं प्रोनाऊन्स, टीचं प्रोनाऊन्स ट होतं. मग काय झालं? ॲट. आता इथे काही वेळी एसचं प्रोनाऊन्स झ असं होतं किंवा स असं होतं. ठीक आहे, लेट्स से इथं आलेलं आहे एका शब्दाच्या नंतर. ठीक आहे, त्यामुळे याचं प्रोनाऊन्सिएशन ॲज ॲज असं होणार. एकदम एकदम सायलेंट आहे, म्हणून आपण इथं काय बोलणार? ॲज. आता इथं ऑ. ओचं प्रोनाऊन्सिएशन काय होतं? ऑ. न. ऑन. तर इथे आय एन आहे, म्हणून याचं प्रोनाऊन्सिएशन काय होतं? ई एन. इन. ठीक आहे, तर हे आपण ज्यावेळी छोटे छोटे शब्द वाचायला शिकतो तर त्यावेळी हे आपलं प्रोनाऊन्सिएशन असं येतं. ॲ म, ॲ न, ॲ ट, ॲ ज, ऑ न, ई न. ठीक आहे, तर हे झाले आपले 2 लेटर्स वर्ड्स. जर आपण 3 लेटर्स वर्ड्स घेतले तर 3 लेटर्स वर्ड्समध्ये कुठले कुठले 3 लेटर्स वर्ड्स आहेत? लेट्स से कॅट, बॅट, डॉग, फॅट. आता आपल्याला इथे बघायचं आहे, ए टी हे कंबाईन आलेलं आहे. ए हा टी बरोबर आलेला आहे, म्हणून एचं प्रोनाऊन्स काय होतं? ॲ असं होतं. इथे पण ॲ असंच, इथेही प्रोनाऊन्स असंच होणार. ठीक आहे, तर मित्रांनो इथे ओ आलेला आहे, पण इथे पण ॲ आलेला आहे, त्यामुळं ए आलेला आहे, म्हणून त्याचं प्रोनाऊन्सिएशन ॲ ट असं होणार. ठीक आहे, हे काय आहेत? हे शॉर्ट साऊंड आहेत. ठीक आहे, आता आपण फॉर एक्झाम्पल लेट्स से साईट वर्ड्ससुद्धा असतात. साईट वर्ड्स
साइट वर्ड्स म्हणजे कुठले कुठले वर्ड्स? साइट वर्ड्स म्हणजे ए, विथ, द, अँड, हे झाले साइट वर्ड्स. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल ए हा कन्सिडर करताना आपण इथे अ असाच कन्सिडर करणार. ॲ हा कन्सिडर करणार नाही. ॲ नाही. कधी कन्सिडर करतो ॲ? जर एखाद्या शब्दाबरोबर जर ए आला तर त्याला आपण ॲ कन्सिडर करतो, अदरवाईज अ कन्सिडर करणार. लेट्स से आपण जर एक्झाम्पल पाहूयात आता. शॉर्ट, आपण कुठले शॉर्ट पाहूयात आपण. शॉर्ट सेंटेन्स. शॉर्ट सेंटेन्समध्ये लेट्स से फर्स्ट एक्झाम्पल, ए फॅट कॅट. ए फॅट कॅट. नेक्स्ट आहे, इथे आपण वाचताना अ फॅट कॅट असं वाचणार आहे. ठीक आहे. ज्यावेळी ए येईल तर त्यावेळी एचं प्रोनाउन्स काय होतं? ॲ असं होतं. नेक्स्ट एक्झाम्पल, लेट्स से अ कॅट. इथे आता अ आलेला आहे म्हणून आपण अ कॅट वाचणार. क प्लस ॲट म्हणजेच कॅट असं. आपण पाहूयात आता लेट्स से 3 डिजिट्सचे वर्ड्स. 3 डिजिटचे म्हणजेच 3 डिजिट नाही, लॉंग सेंटेन्स पाहूयात आपण. लॉंग सेंटेन्सेस. लॉंग सेंटेन्सेसमध्ये फॉर एक्झाम्पल लेट्स से फर्स्ट एक्झाम्पल घेऊयात. अ फॅट कॅट sat on mat. मग इथे वाचताना काय वाचणार आपण? अ फॅट कॅट sat on mat. नेक्स्ट एक्झाम्पल, अ फॅट कॅट sat with rat. A fat cat sat with rat. तर हे झाले लॉंग सेंटेन्सेस आणि हे झाले शॉर्ट सेंटेन्सेस. असेच शॉर्ट सेंटेन्स, लॉंग सेंटेन्स, 2 लेटर्स वर्ड्स, 3 लेटर्स वर्ड्स यूज करून तुम्ही हळूहळू वाचायला शिकू शकता. सो इथून तुम्ही पुढे प्रॅक्टिस करायचे आहे. आपण अशाच टाईपचे व्हिडिओज घेत आहोत आणि हे व्हिडिओ जर तुम्ही रेग्युलरली पाहिलेत किंवा ह्यासारखी जर प्रॅक्टिस केली तर तुमचं इंग्रजी नक्कीच सुधारेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्या मित्रांशी शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.